नमस्कार, रत्न मराठी मीडियावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपल्या सोबत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके ओंकार राऊत आणि चेतना भट. महाराष्ट्राची हास्यजत्राचा 3रा सीझन सुरू होतोय. तुम्हाला विचारायचं आहे, नक्की काय भावना आता, काय वाटतंय? रिस्पॉन्सिबिलिटीची भावना आहे खरं तर खूप, आणि प्रेशर आहे. नाही म्हटलं तर मी खोटा ठरेल. ऑफकोर्स प्रेशर आहे, पण आम्ही ते म्हणजे मी तरी एवढं ते बाळगत नाही माझ्याजवळ त्याचं टेन्शन किंवा हे. पण एक रिस्पॉन्सिबिलिटीची भावना आहे, कारण की लोक एवढी आतुरतेने वाट बघतायत. सो तशी जर सुरुवात नाही झाली, तसं जर आम्ही परफॉर्मन्सेस दिले नाही, स्किट्स दिले नाहीत, तर प्रेक्षक नाराज होऊ शकतात, आणि ते त्यांच्या जागी पण बरोबर आहे. तर त्याचं एक दडपण आहे, एक थोडं प्रेशर आहे. पण बघू, आम्ही आमचे 200% देतो आहे, आणि तुमच्यासारखे लोक आहेतच आम्हाला कॉन्फिडन्स द्यायला आणि प्रोत्साहन द्यायला आणि पुढे न्यायला. नक्कीच, म्हणजे जबाबदारी पण वाढली आहे खूप, की सतत एक प्रेक्षकांच्या कमेंट्स येतात की आता या लवकर या लवकर, ते इतके आतुरतेने वाट बघतायत. तर आम्ही पण तेवढंच खरं उतरलं पाहिजे त्यांच्या त्या अपेक्षेला. तर यस, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करू 100%, आणि तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करू. आणि जेव्हा हास्यजत्रा सुरू व्हायची होती आपल्या 2ऱ्या सीझन नंतर, आपण मगाशी ऐकल्याने आम्ही इंस्टाग्राम सोशल मीडियावर बघत असतो की तुम्ही खूप परदेश दौरे केलेत, तुम्ही खूप कार्यक्रम केलेत. तर त्या कार्यक्रमांबद्दल काय सांगाल, आणि तेव्हा इकडच्या हास्यजत्रेच्या शोला किती मिस केलं तुम्ही? इकडे म्हणजे आम्ही जेव्हा परदेश दौरे करतो तेव्हा शक्यतो शूट्स बंद असतात, त्यामुळे असं मिस करण्यासारखं काही होत नाही. पण मी पर्सनली सांगू, ऑफकोर्स परदेश दौरे म्हणा, मी MSJ लाईव्ह उदाहरण देईन. परदेश दौऱ्यांपेक्षा ऑफकोर्स आम्ही तिथेही लाईव्हच सादर करतो, आणि इथे पण लाईव्हच सादर करतो. जो आम्हाला म्हणजे आम्हाला जो इथे रिस्पॉन्स मिळतो आम्हा सगळ्यांना, म्हणजे मग कुठेही असू दे, दिल्ली असू दे, अक्कलकोट असू दे, किंवा गडचिरोली, बुलढाणा, पुणे, कुठेही असू दे शो, किंवा मग अगदी बॉस्टन, लंडन, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, ऑस्ट्रेलिया पर्यंत असू दे, सगळ्या प्रेक्षकांचा सेम रिस्पॉन्स असतो. त्यांच्या रिस्पॉन्स मध्ये एक काडी मात्र पण फरक पडत नाही. आनंद या गोष्टीचा असतो की अरे यार, परदेशात पण आपल्याला आता लोक ओळखतात किंवा आपलं काम लोकांना आवडतंय, ह्याचा आनंद ऑफकोर्स असतो. पण MSJ लाईव्हला जो लाईव्ह रिस्पॉन्स येतो, त्याची जी मजा येते ती काहीतरी वेगळीच असते. म्हणजे दॅट एनर्जी इज डिफरंट. म्हणजे एक नाटक केल्याचा फील येतो लाईव्ह ऑडियन्स समोर. आणि आता आम्ही लंडन दौऱ्यात होतो, म्हणजे काही पेरेंट्स भेटले आम्हाला. ते म्हणाले की त्यांना इथे पूर्ण सगळं इंग्लिशच आहे, पण त्यांना मराठी शिकवण्यासाठी आम्ही हे सांगतो. आणि ठीक आहे, घरी पण आम्ही मराठी बोलतो, तेवढं मराठी कळतं, पण मराठी जोक त्यांना तुमच्यामुळे कळायला लागले, आणि त्याच्यात आम्ही त्यांच्यापासून लपवू असं काही नसतं. सो आम्ही त्यांना बिंदास दाखवू शकतो. सो कॉमेडी त्यांना तुमच्यामुळे कळते, मराठी जोक त्यांना तुमच्यामुळे कळतात, हे आम्हाला खूप भारी वाटतं. म्हणजे मी तर ऐकलं काही असे कठीण शब्द ते म्हणले, काहीतरी आता मला आठवत नाही, काहीतरी आता समजा निश्चिंत किंवा वॉटेवर, निवृत्त का असं काहीतरी शब्द होता. तर एका आईने सांगितलं की माझ्या मुलांनी मला विचारलं की आई, निवृत्त म्हणजे काय? आणि ती म्हणाली, मला डोळ्यात पाणी आलं की ह्याला हा शब्द कसा विचारावा असा वाटला, आणि ते तुमच्यामुळे झालं. आणि त्यामुळे ते एक वेगळं जबाबदारी पण येते की हे जसं आम्हाला कळायला लागलं की लहान मुलं पण तो कार्यक्रम बघतात आणि मराठी शिकतायत लहान मुलं. तर मग त्यानंतर पण आम्ही जबाबदारीने एक म्हणजे रिस्पॉन्सिबल होऊन कुठे बिलो द बेल्ट विनोद कमी करणं, जास्त डबल मिनिंगचे विनोद नाही करणं, हे जास्त ठळकपणे आता आम्ही कुठेतरी पाळायला लागलेलो आहे. म्हणजे स्पायडरमॅन मधलं खूप मोठं वाक्य म्हणजे मार्वलचं की विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटीज. तर ते तसं कुठेतरी झालेलं आहे की आता एवढी लोक शिकतायत. जर ही सिरियल बघून लोक जर मराठी शिकत असतील तर वी हॅव थिंग्स टू डू, आणि आपल्याला ते रिस्पॉन्सिबिलिटीज केलं पाहिजे. क्या बात आहे. आणि चेतनाताई, तुझे अनेक प्राणी, अनेक आता पक्षी बघायला मिळतील अशी इच्छा आहे. तर त्या यादीतली काही नावं आज प्रेक्षकांना सांगू इच्छितेस का? म्हणजे काका कुवा नावाची नाही, अजून म्हणजे अजून याची काही यादी वगैरे नाहीये. कधी कधी लिहून येतं, कधी कधी आम्ही ठरवून काहीतरी करतो, ते त्यावेळेला जसं होईल तसं काहीतरी. पण तुला एक मनापासून करायचा प्राणी आहे, मला करायचाच आहे असा एक प्राणी कुठचा, किंवा मनुष्य प्राणी? ऍक्च्युली आता तसे सगळे प्राणी झालेत करून. पण तुम्हाला एक सांगू का, चेतना आहे ना, चेतना नुसतं प्राणीच नाही, तिने एकदा वॉशिंग मशीनही केली होती. तर तिचं ना ऑब्झर्वेशन पॉवर खूप चांगलं आहे. म्हणजे एखाद्याला एखाद्याची ती मिमिक्री नाही म्हणता येणार, मिमिक्री खूप एक्झॅजरेटेड व्हर्जन असतं कधी कधी, पण
त्याची लकब म्हण किंवा आता मी पण कसा बोलतो ते तिला ती ऑब्झर्व करून ती करेक्ट करू शकते ती. सो ते तिच्यावर आहे. तिला कुठलाही प्राणी सांगितलं की ती घरी जाऊन त्याचे व्हिडिओज बघेल किंवा व्हॉटएव्हर जे काय तिला जसं तो कधीतरी दिसला असेल प्राणी तर ती इमिटेट तिला कॉपी ती लगेच करू शकते की हा काय करतो, याचं काय काय आणि हा कशा लकबी करतो किंवा त्याचं कसं तोंड हलतं किंवा तो डोळे कसे करतो, हातवारे कसे करतो, ती अडॅप्ट लगेच करते त्या समोरच्या माणसाला. दॅट इज समथिंग रिअली व्हेरी डिफिकल्ट टू डू. क्या बात आहे, सुपर. म्हणजे खरंच ही खूप मोठं कौशल्य आहे. मनुष्य प्राणी म्हणून आपण सगळेच जगत असतो, पण तेच म्हणजे प्राण्यांमधल्या त्या छोट्या छोट्या लकबी शोधून आमच्या समोर दाखवणं हे खूप मोठं कौशल्य आहे आणि तू ते खूप छान पद्धतीने करतेस. असे कसं आहे की नुसतं त्याला इमिटेट पण करायचं नाहीये, त्याच्यातनं तुम्हाला ह्युमर पण बाहेर काढायचंय. सो नुसतं प्राण्याला मी वाघ म्हणून वाघ दाखवला तर मला भीती नाही वाटली पाहिजे, मला त्याच्यावर हसू पण यायला पाहिजे. तर हे पण ती त्यातनं कसं काय साध्य करते हे देवाला माहिती. क्या बात आहे. बघ आज तुला खूप नशीब दिवस आहे म्हणजे. आणि आम्ही आलो आणि काय घडतंय. थँक्स रडली चेतना. आणि ओंकार दादा ज्या शायरी ऐकतो किंवा जे असे काही एक शेर निघतात तर त्याचा रिसोर्स कुठे आहे, म्हणजे त्याचा उगम कुठे असतो? रिसोर्स पुस्तकं एकतर कवितांची म्हणा, गझलची म्हणा, शायरींची म्हणा किंवा रेखता नावाचा ऍप पण आहे किंवा रेखता फाउंडेशन जे असं कवितांचं आणि उर्दू यांचं करतं. तर एकतर काही दिल की बाते कधी कधी कुठे ना कुठेतरी वाचलेल्या ऐकलेल्या कोणाकडून तरी. आणि मी तसा खूप शायरी, गझल, कव्वालीचा मी खूप मोठा चाहता आहे. तर माझ्या घरी पण त्याची पुस्तकं आहेत किंवा मी खूप गझल शायरी ऐकलेल्या आहेत. मी स्वतःहून त्या ऐकून माझी नोटबुक आहे जिकडे मी लिहून ठेवतो किंवा मी कुठेही ऐकलं तर कुठे इंस्टाग्रामवर वगैरे पण हल्ली रील फिरत असतात, त्यात पण वाचलं तर त्या सेव्ह करून त्या पुस्तकात लिहून काढणं वगैरे. फक्त एक मी खबरदारी याची घेतो की ज्याची ती शायरी आहे त्याचं नाव त्या शायरीमध्ये आलं, म्हणजे ते म्हणायच्या आधी त्यांचं नाव आलं पाहिजे किंवा जावेद अख्तरांची असू दे नाहीतर मग कोणी, मग नाहीतर श्रमेश बेटकरची पण असू दे, ज्यांनी लिहिलेली आहे त्याची. कारण की बऱ्याचदा असं होतं की मी बोलतोय म्हटल्यावर की ती मीच केलेली आहे असं लोकांचा समज होतो, विच इज नॉट राईट. किंवा जर माहित नसेल तर असं सांगणं पण गरजेचं आहे की अनॉनिमस आहे, मला माहित नाही कोणाची आहे पण ती मला बोलायची आहे. सो सोर्सेस इज सगळीकडे जगच शायरी आहे ग, सगळीकडे. क्या बात आता तुम्ही म्हणजे सत्यशील सरपोतदार किंवा लोचन मजनू हे जे इतकं फेमस आहे, म्हणजे ते इतकं लहान मुलांपासून अगदी आजोबा आजींपर्यंत लोचन मजनू किंवा सत्यशील सरपोतदार हे सगळ्यांच्या घरात बघितलं जातं आणि सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे. तुम्ही समोरून समीर दादाला बघत असता, म्हणजे आता आपण ज्या अंतरावर बसलो त्या अंतरावरून, तर तो अनुभव कसा असतो आणि तेव्हा जर खरंच एक माणूस म्हणून आतून हसायला येतं त्याच्या ज्या काही चाललेल्या गोष्टी असतात त्याच्यावरून, तर तेव्हा तुमच्या दोघांमधलं इंटरॅक्शन आणि तुमच्या दोघांमधलं हे कसं असतं? आम्ही ऍक्च्युली रिहर्सलला खूप हसून घेतो त्याच्यामुळे, कारण माहिती असतं की शूट डेला हसायचं नाहीये आणि तिकडे आपल्याला खूप जेन्युअनलीच करायचं. आणि आम्हाला गाणं मनापासून गायचं असतं ना, तो खूप त्रास येतो त्याचा, आम्हाला खरा तो राग येतो, त्याच्यामुळे तिकडे हसून नाहीयेत, आम्ही रिहर्सलला हसून घेतो. आणि सेम म्हणजे ती जी काय बोलली ते. आणि कसं आहे मला आणि म्हणजे चेतनाला आणि मलाही गाणं प्रचंड आवडतं आणि गाणं गायलाही प्रचंड आवडतं. आणि ना आम्हाला एकच संधी मिळते जिथे लोक आमचं गाणं ऐकतात किंवा नॅशनल टेलिव्हिजनवर लोक भारत जग आमचं गाणं ऐकू शकतो. तर ना आणि ती संधी आम्हाला घालवायची नसते आणि तो नेमका येतो ना आणि ना तो खूप त्रास देतो. त्यामुळे ना आता तू इंटरव्ह्यू घेत असताना पण तो आता त्रास देत असेल तर तुला हसू नाही येणार, तुला रागच येणार. तर सेम तसंच होतं आमचं की आम्ही रिहर्सल मध्ये हसतो पण तिथे नाही येत असायला. नाही माहिती असतं कारण तिथे स्क्रिप्ट मध्येच असतं की आता या ओळीला हे त्रास देणार आहे, ही ओळ झालं एवढंच आपल्याला गायचं. तरी सुद्धा इकडे एक माहोल जो तयार होतो ना, आम्ही एवढं छान सूर देतो, सूर पहिला आल्यावरच इकडनं वा जे काही येतं तिथे इतकी छान सुरुवात होते तरी माहिती असून पण तो राग येतो. आणि मला तो म्हणजे राग कळू शकतो कारण मी एक बघितलेली प्रतिक्रिया समोर अजयातूर बसले होते आणि तुम्ही दोघंही गात होतात, तर ती तुमच्या गाण्याला दाद देतात आणि मध्ये येऊन समीर दादाने जे काही हसवलंय लोकांना
हा तर त्यांच्या चेहऱ्यामध्ये त्यांनी फुल सपोर्ट केला होता दोघांनी की हळूहळू गा, लय थोडी कमी कर, चावून चावून बोल, हे सगळं त्यांनी मला एवढं भारी वाटत होतं. तुला गरम पाणी हवंय का थोडं आधी पिऊन घे वगैरे सगळं झालं होतं. त्यामुळे मला ते खूपच सपोर्ट केला होता त्यांनी दोघांनी. सो येस, त्याच्यामुळे तुमचा राग अगदीच बरोबर. मला आठवत आहे अजय अतुल पैकी आय गेस अतुल दादा होता. अतुल दादा ओंकार छान गातोस रे तू वगैरे वगैरे, आणि चेतना थोडी झाली की अतुलला तू मला का नाही बोललात, तर तुला असं पण चेतना तू चांगलीच गातेस. क्या बात आहे. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, एक कौशल्य बरोबर दुसरं एक कौशल्य जोडलं जातं. सगळ्याचीच एक शृंखला असते पूर्ण स्किट म्हणजे. सो ही मजा तुम्ही करताय, आम्हाला करू देताय, संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवताय. खूप खूप धन्यवाद आज आमच्याशी एवढा मनमोकळा आणि हसून खुल्या गप्पा मारल्याबद्दल. तुमच्या येत्या सीझनला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.